लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. रोहिले बुद्रुक येथे घरकुलासाठी उपोषणाचा तिसरा दिवस. अधिकारी बेपरवा. 2 दिवसात तोडगा न निघाल्यास आत्मदहनाचा इशारा. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून हे आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना जागा मंजूर करून देण्याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. मात्र तिसऱ्या दिवशीही ग्रामपंचायत अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी साधी भेट दिली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गटविकास अधिकारी कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेत आहेत का, असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती मिळत आहे. वैद्यकीय तपासणीची मागणी करण्यात येत असून संबंधित अधिकारी बैठकीचे कारण सांगून उपोषणस्थळी येण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. उपोषणकर्ते अनुसूचित जाती बौद्ध समाजातील असल्याने प्रशासन भेदभाव करत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 2 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा मुक्ताराम बागुल, नाशिक पूर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, वंचित बहुजन आघाडी यांनी दिला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.